सो हे बाळाच्या स्किनला अगदी फ्रेंडली, म्हणजे स्किन फ्रेंडली आणि त्याचसोबत प्रिंट ऑप्शन्स बघा किती गोंडस आहे. हे बारशाला वगैरे गिफ्ट द्यायला खूप उत्तम ऑप्शन आहे. बाळाला काढायला घालायला सोपे आणि फॅब्रिक इज टू गुड. संध्याकाळी जेव्हा तुम्ही बाळाला वॉकला वगैरे घेऊन जाता खालती गार्डनमध्ये थोड्या वेळासाठी, तेव्हा घालू शकता. हे ओपनिंग आहे आणि क्वालिटी खूप चांगली आहे. मेन शिलाई पण खूप उत्तम आहे. इथे इलॅस्टिक ब्रॉड आहे, ती दिसून येते, त्यामुळे हे बाळाला टोचणाऱ्यातली नाही आहे. नमस्कार मंडळी, मी ऐश्वर्या तुमच्या सगळ्यांचं ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्समध्ये खूप खूप स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये 100 रुपयांपासून ते 1000 रुपयांपर्यंतची व्हरायटी तुम्हाला बघायला मिळणार आहे. न्यू बॉर्नपासून ते 6 वर्षांपर्यंत. ॲक्च्युली प्री मॅच्युअर बाळाची जी साईज असते कपड्यांची ते पण इथे अवेलेबल आहे. सो सगळी व्हरायटी तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. आता येऊयात मुद्द्यावर. खरेदीला मी आज आलेली आहे दादर वेस्टमध्ये. स्टेशनपासून हार्डली 2 मिनिट्स वॉकिंग डिस्टन्सवर दादर स्टेशन माझ्या मागे आहे. वेस्ट साईडला बाहेर यायचं, टुवर्ड्स नक्षत्र मॉल चालत यायचं. तुम्ही माझ्या मागे नक्षत्र मॉल पण बघू शकता. नक्षत्र मॉलच्या पुढे आल्यावरती एक सिग्नल लागतं. त्या सिग्नलच्या उजव्या बाजूला तुम्हाला युनिक मॅचिंग सेंटर असं एक स्टोअर दिसेल. त्याच्या अगदी खालती ग्राउंड फ्लोअरला लगेचच, म्हणजे सिग्नलला लागूनच रॅदर सांगू शकतो आपण, असं लागूनच एक स्टोअर आहे ज्याचं नाव आहे अथर्व एंटरप्राइज. 25 वर्ष ते या व्यवसायात आहेत. सो त्यामुळे तुम्ही कपड्याची क्वालिटी कशी असेल आणि किती उत्तम दर्जाचं कलेक्शन ते विकतायत त्याचा अंदाज तुम्ही बांधूच शकता. चला जास्त वेळ वाया न घालवता केदार दादांना भेटूयात आणि त्यांच्याकडचं व्हरायटी आणि कलेक्शन सगळं पाहूयात किमतीसहित. कम लेट्स गो. तर मंडळी, सांगितल्याप्रमाणे अथर्व एंटरप्राइजेस या स्टोअरला भेट देतोय आणि केदार दादा आपल्यासोबत आहेत. नमस्कार, खूप खूप स्वागत आहे तुमचं. तर ह्यांच्या स्टोअरला झालेली, म्हणजे ह्यांच्या या लहान मुलांचे जे आउटफिट्स ते विकतायत त्याला झालेली आहेत 25 वर्ष, राईट? बरोबर. सो तुमच्याकडे सगळं प्युअर कॉटन मधलं मिळतं? हो, आपला फोकस पूर्ण नॅचरल थ्रेड्सवरतीच आहे आणि बाळासाठी जेवढं पण प्युअर कॉटनमधले प्रोडक्ट्स आहेत तेच मग आपल्याकडे असतात. हे तुम्ही साधे कॉटन म्हणा किंवा निटवेअरमध्ये पण प्युअर कॉटनची जी व्हरायटी असते तीच आपण ठेवतो. त्याच्यामध्ये कुठेही कपडा मिक्स असलेला किंवा बाळाला कम्फर्टेबल नाही होणार अशा प्रकारचा कुठचाही कपडा आपण ठेवतच नाही आपल्याला. ग्रेट. आणि साधारण काय वयोगटातील म्हणजे मुलांसाठी आउटफिट्स असतील, कोणकोणत्या वयोगटाला सूट होणार आहेत? आपल्याकडे सुरुवात होते प्री मॅच्युअर बेबीजपासून. ओके. प्री मॅच्युअर म्हणजे अगदी जी छोटी नाजूक बाळं असतात किंवा 7व्या-8व्या महिन्यात जन्मलेली बाळं असतात, तर त्या बाळांपासून आपल्याकडे कपड्यांची व्हरायटी असते. ती मॅक्झिमम अप टू 6 इयर्सपर्यंत कपड्यांची व्हरायटी आपल्याकडे आहे. ओके. पण सगळे डेली वेअरमधले कम्फर्टेबल वेअरच आपण ठेवू. म्हणजे आपण कुठलंही ट्रेडिशनल किंवा एथनिक कलेक्शन ठेवत नाही? ट्रेडिशनल पण आहेत, पण त्याच्यात पण मी प्युअर कॉटनमधलेच ठेवलेत. ट्रेडिशनलमध्ये पण कुठचाही फॅन्सी कपडा किंवा जो बाळाच्या स्किनला फ्रेंडली नाही किंवा बाळाला इचिंग होईल अशा प्रकारचा कुठचाही कपडा आपण ठेवत नाही. जे पण प्युअर कॉटनमध्ये आहे तेच आपण ठेवतो. ग्रेट. मला एक एक व्हरायटी दाखवाल? पहिले आपण कुठून सुरू करतोय? काय दाखवताय सगळ्यात पहिले? पहिली मी लहान मुलांच्या झबल्यांपासून सुरुवात करतो. ओके. की जी प्युअर कॉटनमधली आणि बेसिक वेअर आहे, इसेन्शियल वेअर जे म्हणतात बाळाचं, ते मी तुम्हाला दाखवतो. शुअर. सो हे रेग्युलर यूज करायला, म्हणजे बाळांना भरपूर कपडे लागतात असं खूप जणांचं म्हणणं असतं ना, तर त्याच्यासाठी म्हणून दिस इज सुपर सॉफ्ट, क्वालिटी खूप सुंदर आहे. सो आपल्याकडे मस्लिन वगैरे पण तुम्ही ठेवता की एव्हरीथिंग इज इन? माझ्याकडे मलमल पासून जे काही आहे ते प्युअर कॉटनचंच आहे. पण कपड्याचं टेक्स्चर वेगवेगळं असतं. येस. त्याप्रमाणे तुम्हाला ही व्हरायटी तुम्हाला रेग्युलर कॉटन मधली आहे. हे रेग्युलर कॉटन मधले आहेत. ही मस्लिनची व्हरायटी आहे, त्याच्यामध्ये पण तुम्हाला वेगवेगळे साईजेस आहेत. हे मलमल मधले आहेत. हे मलमल असेल, मस्लिन असेल, सगळं बनलेलं असतं प्युअर कॉटन मध्येच. वा. फक्त कपड्याचं टेक्स्चर किंवा कपडा पातळ आहे, जाड आहे, त्याप्रमाणे थोडंसं कपड्याची नावं बदलतात, पण एव्हरीथिंग इज मेड ऑफ 100% कॉटन. मस्त. सो हे बाळाच्या स्किनला अगदी फ्रेंडली, म्हणजे स्किन फ्रेंडली आणि त्याचसोबत प्रिंट ऑप्शन्स बघा किती गोंडस आहेत. बाळांना खूप कपडे लागत असतात आणि बऱ्याच आयांचं हे म्हणणं असतं की बाळाला दिवसाला साधारण 3, 4, 5 वेळा चेंज करावं लागतं. तर मग त्यावेळेला तुम्ही हे असे आउटफिट्स आवर्जून घेऊ शकता. यांची काय रेंज जाते साधारण? ही साधारण सगळ्यात बेसिक रेंज आहे ती 50 रुपये पर पीस पासून सुरुवात होते. ओके. आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये रेंज माझ्याकडे सिंगल पीस झबलं माझ्याकडे 275 रुपीज पर पीस पर्यंत आहे. अच्छा. अरे वा. म्हणजे ऑफकोर्स जसं समजा मस्लिन झालं किंवा तर मल कॉटन झालं, एकदम छोट्या बाळांची जी साईज आहे त्याच्यामधली प्राइसिंग वेगळी असते. मग जसं साईज वाढत जाईल त्याप्रमाणे त्याची प्राइस बदलत जाते. आणि ही एकदम बेसिक मलमल मधली एकदम बेसिक वेअर आहे. हे पण 100% कॉटन मध्ये आहे. याच्यामध्येच हा थोडासा जाड कपडा, सेम पॅटर्न मध्ये थोडासा जाड कपडा आहे, पण हे पण
वॉशच्या नंतर एकदम मलमल सारखा सॉफ्ट राहणारा कपडा आहे. मस्त. आणि हे आपण वर्षानुवर्ष विकतोय. आता काळाप्रमाणे बदललेल्या रिक्वायरमेंटमध्ये आपण ही मस्लिनमध्ये आहेत किंवा मलमलमधली ही एकदम फाईन क्वालिटी आहे, हे सगळे आपल्याकडे आहेत. आणि ही क्वालिटी पण खूप चांगली आहे, म्हणजे हे काढायला घालायला सोपं आणि एकदम लाईट वेट आहेत. लहान बाळाचे कपडे म्हटलं तर भरपूर प्रिकॉशन्स घेणं प्रेफर करतात पेरेंट्स, तर मग आय थिंक हे खूप चांगली क्वालिटी आहे. त्याच्याबरोबर मग हे होजरीमधले येतात. मस्लिनमध्ये आपल्याकडे 3 ते 4 प्रकारचे वेगवेगळ्या प्राइस रेंजमधली क्वालिटी आहे. ओके. क्वालिटी आणि प्रिंट्स त्याच्यामध्ये बदलतात आणि त्याची प्राइस रेंज पण मस्लिनमध्ये स्टार्ट होते 100 पासून ते 100 रुपयापासून 275 रुपयापर्यंत मस्लिनमध्ये येतात. 100 रुपयापर्यंत तुम्हाला कॉटनमध्ये किंवा मलमलमधले कपडे असतात. अच्छा, हे खूपच चांगलं आहे. आणि मेन 25 वर्षांपासून ते ह्या व्यवसायात आहेत म्हटल्यावरती त्यांच्याकडे कस्टमर खूप वर्षानुवर्ष जोडले गेलेले असणार फॉर शुअर. त्यामुळे हे तुम्ही आवर्जून खरेदी करू शकता तुमच्या बाळासाठी. फोटोज काढण्यासाठी किंवा थोडंसं फेस्टिव्ह वेअरमध्ये थोडी वेगळी झबली घालायची असतील तर हे कॉटन रेयॉन मिक्स कपड्यामध्ये, पण बाळासाठी एकदम फ्रेंडली कपडा असतो. याच्यामध्ये थोडे चांगले प्रिंट्स असतात, तर हे थोडंसं फोटो काढण्यासाठी किंवा कुठच्या सणासुदीला तुम्हाला बाळाला छोटंसं चांगलं झबलं कलरफुल घालायचं असेल तर ही व्हरायटी आहे. ही मस्लिनमधली रिव्हर्सिबल झबली आहे. तुम्ही हो दोन्ही बाजूनी घालू शकता आणि प्युअर कॉटन मस्लिन आहे. यांची रेंज अराउंड 275 पर्यंत असते. वाह. हे न्यूबॉर्न पासून अप टू 6 मंथ्स पर्यंत ह्याच्यातले साइजेस अवेलेबल आहेत. सो हे सगळे तसेच आहेत रिव्हर्सिबल हो, हे मध्ये? सगळे रिव्हर्सिबल आहेत. सो हे बघा, हे आतली बाजू बाहेरच्या म्हणजे अपोजिटला पण करून तुम्ही हे वापरू शकता. म्हणजे बाळाने समजा समोरचं पार्ट खराब केलंय, तुम्ही बाहेर कुठे आहात ट्रॅव्हलिंगमध्ये, समोर समजा खराब झाले तर ते तुम्ही रिव्हर्स करूनही घालू शकता. खूप सुंदर प्रिंट ऑप्शन्स आहेत हे. हे असे आहेत. ही थोडी मोठी साईज आहे. मस्त. हे किती वर्षापर्यंत ही असेल? 6 महिन्यापर्यंतची साईज असते. ह्याच्यामध्ये न्यूबॉर्न ते 6 महिने दोनच साईज असतात, 0 to 3 आणि 3 to 6. आणि हे काय किंमत म्हणाला त्याची हे रिव्हर्सिबल? 275 रुपीज पर पीस येतं. मस्त. सो अगेन हे बारशाला वगैरे गिफ्ट द्यायला खूप उत्तम ऑप्शन आहे. बाळाला कामी येणारा प्रोडक्ट असं म्हणू शकतो. तो झबल्यामध्ये असंख्य ऑप्शन्स आहेत. ऑफकोर्स आम्ही आता फार अशी लिमिटेड व्हरायटी दाखवतोय. तुम्ही जेव्हा स्टोअर व्हिजिट करता तेव्हा तुम्हाला अजून सविस्तर पाहता येऊ शकते. मंडळी, एक महत्त्वाची गोष्ट की ह्यांच्याकडे प्री मॅच्युअर बाळांसाठी पण आउटफिट्स आहेत. सो युजली जे 7व्या किंवा 8व्या महिन्यात बाळ जन्माला येतात त्यांच्यासाठीचे आउटफिट्स कुठेच मिळत नाहीत आणि हे स्वतः ते बनवून घेतात. त्यामुळे ह्यांच्याकडचं कलेक्शन तुम्हाला इतर कुठेच मिळणार नाही. आणि ते प्री मॅच्युअर बाळासाठीचे जे आउटफिट्स आहेत त्याच्यामध्ये काय व्हरायटी आहे ते आपल्याला दादा आता दाखवणार आहेतच. तर दादा, कुठली व्हरायटी आहे आणि काय किमतीत जाते? ही प्री मॅच्युअर बेबीजसाठी व्हरायटी आहे. तर हे जे आहेत प्री मॅच्युअरसाठी साधारण सुरुवात 50 रुपये पर पीसपासून होते. हे जे आहे ते 100-120 रुपीजपर्यंत आहेत. ह्याच्यातली एकदम बेसिक मलमलची झबली असतात ती तुम्हाला 50 रुपीजपासून त्याची सुरुवात होते. पण ही त्याची स्पेशल सायझिंग आहे, कारण एवढ्या लहान बाळासाठी तुम्हाला न्यूबॉर्नचे जे कपडे असतात जे 0 ते 3 महिन्यापर्यंत लागतात तेही त्या बाळांना मोठे होतात. तर त्याच्यासाठी ही एकदम स्पेशल साईज आहे. किंवा त्या बाळांसाठी असे होजरीमधले छोटे शर्ट आणि पॅन्टचे सेट असतात. तर ही सायझिंग पण तुम्हाला युजली कोणी ठेवलेली मिळणार नाही. आपण ही सायझिंग स्पेशली मागवून घेतो. हे मेक टू ऑर्डर आहेत. वाव, मस्त. आणि ह्यांची साधारण किंमत कशी जाते हे प्री मॅच्युअर? हे तुम्हाला 200-250 रुपयापर्यंत सेट पडतो. किंवा काही वेळेला असे नुसते शर्ट्स. अच्छा, ऑर्डर प्लेस करावी लागते त्यासाठी. ओके. हे शर्ट्स नुसते 3 पीसचे सेट्स अवेलेबल असतात. ही नुसती झबली आहेत. या नुसत्या पॅन्ट्स पण मिळतात. माझ्याकडे ह्या साईजमध्ये फुल रॉम्पर पण आहे. अरे वा, मस्त. आपण रॉम्फरची पण व्हरायटी बघू, कारण की बरेच पेरेंट्स ना अलीकडे ते रॉम्फर फार प्रेफर करतात बाळाला बाहेर कुठे घेऊन जाताना किंवा डॉक्टर विजिट्सना प्रेफर केलं जातं. तर आपण रॉम्फरची पण व्हरायटी बघू. पण तोवरती हे पुढची व्हरायटी मला दाखवा, ही काय आहे? त्याच्यानंतर हे तुम्हाला न्यूबॉर्न पासून अप टू 3 इयर्स आपल्याकडे फक्त सदरे किंवा फक्त टॉप्स उन्हाळी वापरण्यासाठी. हे तुम्हाला मलमल कपड्यामध्ये, म्हणजे एकदम पातळ कपडा असतो, एकदम तलम कपडा असतो. हा प्युअर कॉटनमधले तुम्हाला हे अप टू 3 मंथ्स आहे. ह्या कपड्यामध्ये आपल्याकडे अप टू 2 इयर्स पर्यंतची व्हरायटी आहे. त्याच्यानंतर हे मस्लिनमधलं हे क्रिंकल्ड मस्लिन म्हणून जो फॅब्रिक येतं त्याच्यामध्ये न्यूबॉर्न पासूनचे अप टू 6 मंथ्स पर्यंतची व्हरायटी आहे. त्याच्यानंतर हा मलमल कपडा आहे. मलमल म्हणजे एकदम पातळ
प्युअर कॉटन आणि एकदम हलका कपडा. Yes. आणि काही बाळांना स्किनचा त्रास असतो किंवा काही वेळेला काही उन्हाळ्यामुळे काही रॅशेस Rashes येतात, येतात, तर हा. त्यावेळेला त्या बाळांसाठी खूप पातळ आणि एकदम सॉफ्ट कपडा गरजेचा असतो. तर हे तुम्हाला प्युअर कॉटनमधले मस्लिनमधले अप टू 6 मंथ्स आहेत. त्याच्यामध्ये मस्लिनमध्ये तुमच्याकडे आपल्याकडे 3 वर्षापर्यंतचे नुसते सदरे मिळतात. 3 वर्षापर्यंतचे 3 वर्षापर्यंतचे नुसते सदरे, नुसते टॉप्स जे आहेत हे तुम्हाला अप टू 3 इयर्सपर्यंत मिळणार आहेत. वा. हे मलमलमधली जे सदरे आहेत ह्याच्यामध्ये फ्रंट ओपनमध्ये अप टू 2 इयर्स आहेत. आणि ह्याच्याशिवाय हे खूप चांगलं आहे ॲक्च्युली. जेव्हा तुम्ही बाळाला प्ले ग्रुपमध्ये, बरेच पेरेंट्स असे असतात ना की ते बाळाला प्ले ग्रुपमध्ये किंवा तर डे केअरमध्ये सोडतात, तर त्यावेळेला बाळ दिवसभर अनइझी होऊ नये म्हणून तुम्ही हे असे आउटफिट्स घेऊ शकता. त्याच्याशिवाय हे जे पैरण जी म्हणतो आपण उन्हाळ्यासाठी, बरोबर. तर ही पैरणी तुम्हाला 1 वर्षापासून ते माझ्याकडे मोठ्या माणसांपर्यंत 50 नंबरपर्यंतची साईज आपल्याकडे पैरणी अवेलेबल असतात प्युअर कॉटनच्या. अरे वा. पण लहान मुलांच्या ह्याच्यामध्ये कॉस्टिंग कशी जाते ह्याची? ह्याच्यामध्ये तुम्हाला 120 रुपयापासून पर पीस सुरुवात होते. ओके. आणि मोठ्यांमध्ये तुम्हाला अप टू 44 साईजपर्यंत अराउंड 330-350 पर्यंतची रेंज येते कॉटन आणि मलमलमध्ये. आणि त्याच्या पुढचे मग साईज वाईज त्याची प्राइस वाढत जाते. वा. खूप सुंदर कलेक्शन आहे आणि प्रिंट ऑप्शन्स तुम्ही बघा किती भारी आहे. युजली ना मंडळी काय होतं, आपण जेव्हा लहान बाळांचे कपडे बघतो तेव्हा ऑलमोस्ट सगळ्या ठिकाणी आपल्याला ना प्रिंट्स वगैरे थोडे सिमिलर दिसतात किंवा थोडे सिमिलर दिसणारे कपडे दिसतात, पण फॅब्रिकची क्वालिटी तुम्ही टच अँड फील केल्याशिवाय लक्षात नाही येणार. त्यामुळे जेव्हा तुम्ही तुमच्या बाळासाठी खरेदी करताय, मेक शुअर करा की तुम्ही हे सगळं काही हाताने टच करून फील करून चेक करताय. आणि ह्यांच्याकडची क्वालिटी तर A1 आहे, कारण की मस्लिन आणि त्यासोबत मल कॉटन हे बाळासाठी एनी टाईम डोळे बंद करून वापरण्यासारखे फॅब्रिक्स असतात. ही त्यातली मोठी साईज. ही मोठी साईज आहे. ह्याच्यामध्ये पण हा मलमलचा कपडा आहे. हा. तुम्हाला पैरणी बहुतेक करून ज्या साध्यातले कॉटन असतं त्याच्यापेक्षा आम्ही हे ऑर्डर देऊन स्वतः हे बनवून घेतो मल कॉटनमध्ये. ह्याच्यामध्ये पण तुम्हाला 1 वर्षापासून मोठ्या माणसांपर्यंत, म्हणजे तुम्हाला अगदी मिड रेंज 15 वर्षाचा किंवा 12-15 वर्षाच्या मुलांसाठी पण ह्या पैरणी हव्या असतील उन्हाळ्यासाठी, तर त्या पण आपल्याकडे अवेलेबल असतात. आणि हा प्युअर मल एकदम पातळ कपडा आहे, जो अंगावर घातल्यानंतर तुम्हाला फील पण नाही होणार की आपण घातलेलं आहे. एवढा हलका कपडा आहे तो वापरण्यासाठी. मस्त. आणि हे मल कॉटन म्हणजे महिलांना तर माहितीच आहे की मल कॉटनच्या साड्या किती प्रीमियम आणि किती चांगल्या क्वालिटीच्या असतात. तसंच हे पुरुष मंडळींसाठी, घरातल्या मुलांसाठी म्हणून तुम्ही घेऊ शकता. उन्हाळ्यात किंवा रात्री झोपतानाही ते वापरलं तरी खूप व्यवस्थित, म्हणजे सुटसुटीत आणि खूप आरामदायी झोप लागण्यासाठी म्हणून पण तुम्ही ते फॅब्रिकचे आउटफिट्स घेऊ शकता. सो हे त्यातली व्हरायटी तर आहेच. अजून आपण एक रॉम्फर दाखवा ना मला, जे तुम्ही म्हणालात ना रॉम्फर. सो प्री मेच्युअरचं पण मला एक दाखवा, आणि एखादं न्यूबॉर्न किंवा 1 वर्षाचं वगैरे असेल तशामध्ये काही असेल तर दाखवा ना. हो. एवढूसर रॉम्फर आहे हे. सो हे प्री मेच्युअरची साईज आहे. ही प्री मॅच्युअरची साईज आहे. त्याच्यामध्ये आपल्याकडे प्री मॅच्युअर पासून 3 महिने, 6 महिने, 1 वर्ष तशी रेंज असते. ओके. आणि साधारण यांची काय किंमत जाते या रॉम्फर्सची? हे साधारणपणे 400, 450 ते 500ची रेंज असते. रॉम्फरमध्ये ॲक्च्युली लो रेंज पण असतात अवेलेबल, पण क्वालिटी वाईज तो कपडा तेवढा प्रेफरेबल नसतो. त्याच्यामुळे आपण थोडंसं चांगल्या क्वालिटीमधले जे रॉम्फर्स असतात ते 400 प्लस रेंज असते. सो अराउंड 400, 450, 500 पर्यंतची रेंज आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला प्युअर कॉटन तेवढा आम्ही अश्युअर करून देऊ शकतो की हा कपडा तुम्हाला बाळाला कुठेही रॅशेस किंवा काही त्रास होणार नाही. जेवढं पण आहे 100% कॉटन आहे. याला कधीही बबल सुटणं किंवा कपडा लूज पडणं तो हा कपडा होत नाही. कसलं भारी आहे हे. मस्त. आणि एखादं मोठी साईज दाखवा ना. मोठ्या साईजचा रॉम्फर आहे आपल्याकडे? आहे, दाखवतो. की मोठी साईज आहे का जरा? हो, ही न्यूबॉर्नची साईज आहे. हे तुम्हाला 3 महिन्यापर्यंत ही साईज चालतात. हा असा सेट मिळतो का 3 याचा? नाही, हे सिंगल पीसेस असतात. पॅकिंग 3 पीसचं येतं. ओके. बिकॉज हे कसं गिफ्टिंगसाठी बरेच लोक प्रेफर करतात. तुम्हाला 3 पीस पाहिजे तर तुम्ही 3 पीस एकत्र घेऊ शकता. आपण सिंगल पण देतो. पण हे तुम्हाला क्वालिटी वाईज तुम्ही जर बघाल तर हे तुम्हाला कॉटन तुम्हाला गॅरंटीड असतं आणि बाळाचा कम्फर्ट याच्यामध्ये अटमोस्ट प्रायोरिटी आहे. त्याच्यामुळे आपण असेच ब्रँड्स ठेवतो ज्याच्यामध्ये तुम्हाला कपडा चांगला मिळेल, बाळाला कम्फर्ट चांगला मिळेल. वा. सो हे बाळाला तुम्ही जेव्हा दुपट्यामध्ये बांधून ठेवता तेव्हा सुद्धा बरेच पेरेंट्स यूज करतात, एस्पेशली ज्या ठिकाणी खूप गारवा असेल त्या ठिकाणी. पण तुम्ही बाळाला जेव्हा डॉक्टर क्लिनिक व्हिजिटला घेऊन जाता तेव्हा वॅक्सिनेशन वगैरे काय असेल तर रॉम्फर मोस्टली प्रेफर केलं जातं. माझ्या मैत्रिणी प्रेफर करतात रॅदर. वा. हे पण खूप सुंदर आहे. बरेच प्रिंट ऑप्शन्स आहेत. हां, हे खूप महत्त्वाचं आहे की पायासाठी म्हणून तेवढा एक वेगळा
स्पेस आहे तिकडे व्यवस्थित. सुंदर. ह्यांची काय किंमत जाते साधारण? हे 400 प्लस रेंज असते, अप टू 500 ची रेंज आहे. आणि याच्या साईजेस कधीपर्यंतचे आहेत? म्हणजे त्याच्यात अप टू 1 इयर साईज असते. अप टू 1 इयर. up to ओके 1 year. ओके. याच्यामध्ये एकदम मोठे रॉम्पर्स असतात ते आपल्याकडे येत नाहीत. आपण आपला मेन फोकस न्यूबॉर्न अप टू 1 इयर रॉम्पर्स मध्ये आहे. ओके. याच्याशिवाय तुम्हाला असे हाफ रॉम्पर्स आहेत. हा, सो एक हाफ रॉम्पर आय थिंक हेच लावलेलं आहे का? हो, Is this हा the मस्लिनचा आहे. ओके. हे आता उन्हाळ्यासाठी क्रिंकल मस्लिन म्हणतात. हा, तो कपडा आहे. फॅब्रिकचं टेक्स्चरच त्या पद्धतीचं हा. येतं. आणि हे वापरायला अत्यंत हलका, म्हणजे बाळासाठी कम्फर्ट एकदम चांगला राहणार. मस्त. आणि हे स्लीवलेस रॉम्पर आहेत, ज्याचं तुम्ही डायपर किंवा तुम्हाला पॅन्टी चड्ड्या जर चेंज करायची असतील तर तर फक्त डायरेक्टली हे पूर्ण open रॉम्पर करून. न काढता आपल्याला चेंज करता येतं. वा. पण हे फॅब्रिक आपल्याकडे, म्हणजे जे फॅब्रिक चांगले असतील तेच फॅब्रिक आपण सिलेक्ट करून आणतो. त्यामध्ये पण हे ऍक्च्युली इथे साईजेस आहेत, सो हे पण तुम्ही बघू शकता आणि खूप क्लास वाटतंय. हा, ह्याच्यावर वेगळी पॅन्ट घालायला नको. हा, चांगलं आहे हे, मस्त. अच्छा, हे मस्लिन बाळाला मधले- बाहेर वगैरे घेऊन हा, जाताना हे मस्लिनचे हाफ रॉम्पर्स आहेत. मस्त. हे सो हे क्रिंकल मस्लिन मधले हाफ रॉम्पर्स आहेत. सो अगेन बाळाला काढायला घालायला सोपे आणि फॅब्रिक इज टू गुड. सो इथे त्यांनी एक लावून ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये पण तुम्ही बघू शकता ते कसं दिसेल बाळाला घातल्यावर. छान वाटतंय हे. यांची साधारण काय किंमत जाते? हे हाफ वाले, हे स्लीवलेस. हे क्रिंकल मस्लिन मधले हे 450 ची रेंज येते. हाफ रॉम्पर्स हे पण 450 आहेत, किंवा हे जे आहेत हे पण 450 ची रेंज आहे. बरं. पण अफोर्डेबल, म्हणजे आपण बाळाचे कपडे घेताना युजली नेहमी विचार करतो प्राइसिंगचा, पण मस्लिन आणि मल कॉटन हे फॅब्रिकच इतकं प्रीमियम येतं की त्यामध्ये आउटफिट्स घेणं थोडं पेरेंट्सला विचार करावा लागतो. बट आय थिंक हे खूप अफोर्डेबल रेट्स आहेत, त्यामुळे आवर्जून तुम्ही हे निवडू शकता तुमच्या बाळासाठी. टॉपवेअर तुम्हाला मी दाखवून झालं. बाळासाठी झबली असतील, सदरे असतील, त्याच्याबरोबर छोट्या बाळासाठी बॉटमवेअर आहेत. तर ह्याच्यामध्ये आपल्याकडे कॉटन लंगोट आहेत. हे प्युअर कॉटनमधले आहेत, जे वॉशच्या नंतर अजून मलमलसारखे सॉफ्ट राहणार आहेत. तर ह्याच्यामध्ये आपल्याकडे 4 साईजेस असतात. 0 to 3 पासून 9 to 12 पर्यंतची साईज आहे अवेलेबल आहेत. त्याच्याबरोबर हे मस्लिनचे लंगोट आहेत. हे पॅडेड लंगोट आहेत. पॅडेड लंगोट म्हणजे ह्याच्या आतमध्ये एक्स्ट्रा पॅडिंग दिलेलं असतं, ओके, जे थोडंसं एक्स्ट्रा ॲब्झॉर्प्शन असेल त्याला. पण त्याच्याच बरोबर हे प्युअर कॉटनमधलं, हे होजरी कपडा असला तरी हा 100% कॉटन आहे. त्याच्यामध्ये मलमल आहे, सॉरी मस्लिनमध्ये आहेत. हे होजरी लंगोट विथ मस्लिन पॅडिंग आहे. अरे वा. ह्या सगळ्या गोष्टी बाळांसाठी ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या ती सगळी व्हरायटी आपल्याकडे आहे. ग्रेट. त्याच्याबरोबर हे कलरमधले मस्लिनचे लंगोट आहेत. हे 6 पीसचा सेट असतो. अच्छा, 6 पीसेसचा सेट आहे. हां. वा. सो बाळाला जेव्हा तुम्ही पहिल्यांदा हॉस्पिटलला इन केस भेटायला जाणार असाल तर मग तुम्ही हे घेऊन जाऊ शकता, कारण की अगदीच कामी येणारं प्रोडक्ट आहे बाळाला आणि खूप सुंदर प्रिंट ऑप्शन्स पण आहेत ह्याच्यामध्ये. ह्याची काय किंमत जाते? हा 6 पीसचा सेट घ्यावा लागेल का? हो, हे सेट टू सेट असतात. ह्याच्यामध्ये हे आहेत, किंवा हे जे लंगोट आहेत हे 5 पीस 6 पीसचे सेट असतात. कॉटन लंगोट आहेत ते तुम्हाला 6 पीस 12 पीस तसे तुम्हाला अवेलेबल होऊन जातात. ओके. आणि त्याच्याबरोबर हे मस्लिन मधले डायपर आहेत, वॉशेबल डायपर आहेत मस्लिन मधले. तर हे मध्ये बाळाला बाहेर आपण ज्यावेळेला घेऊन जातो त्यावेळेला जे रियुजेबल डायपर्स असतात, हल्ली बऱ्याच वेगवेगळ्या ब्रँड्समध्ये रियुजेबल डायपर्स असतात, तर त्याच्यामध्ये आपल्याकडे हा मस्लिन कपड्यातला रियुजेबल डायपर आहे, ज्याला वॉटरप्रूफ कोटिंग आहे. म्हणजे इकडनं बाळाने सुसू केलेली असेल तर इकडनं तो ओलेपणा बाहेर नाही येणार, ही वॉटरप्रूफ कोटिंग केलेली आहे. आणि त्याच्या आतमध्ये हा पॅड असतो. हा पॅड तुम्हाला ह्या डायपरच्या आतमध्ये टाकायचा असतो. अच्छा, ओ इथे सेक्शन आहे तर ते. हां. आणि बाळ ज्या वेळेला सुसू करतं तर हे पॅड ती ओलेपणा ॲब्झॉर्ब करतो. म्हणजे ज्यावेळेला आपण बाहेर असतो त्यावेळेला हा पॅड पूर्ण ओला झाला की त्याच्यानंतर हा पॅड रिप्लेस करता येतो. आणि त्याच्यासाठी हे एक्स्ट्रा पॅडचे 2 पॅडचा सेट वेगळा मिळतो. तर हे तुम्ही मस्लिनचे डायपर्स आहेत. आता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ज्या बाळांना स्किनचा त्रास आहे, जे यूज अँड थ्रोवाले डायपर्स असतात ज्याचा मुलांना त्रास होतो, तर त्याच्यासाठी हे मस्लिनचे डायपर्स आहेत. त्याच्याशिवाय मग हे असे वेगळे मस्लिनशिवाय दुसऱ्या मटेरियलमधले थोडेसे कलरफुल त्यात सेम युटिलिटीचे असे दुसरे डायपर्स असतात, ज्याच्यामध्ये वेगळं पॅडिंग असतं. अरे वा. आणि जे तुम्हाला
किती म्हणजे बऱ्यापैकी ऍडजस्टेबल आहे म्हणजे हे Size जे आहे हे तुम्हाला 6 महिन्यापासून 2 वर्षापर्यंत यूज करता येतं. अरे वा मस्त. तर So हे again लंगोट ह्याच्यामध्ये पण हे पॅड्स वेगळे घ्यावे लागतात का? हा पॅड पॅड डायपर बरोबर सिंगल पॅड येतो पण वेगळे घ्यावा आणि लागतो. वेगळे पॅड तुम्हाला हवे असेल तर 2 पीसचे पॅक असतात. ऑप्शन्स आहेत. ह्यांची काय किंमत जाते? हे खूप युजफुल प्रोडक्ट आहे ऍक्च्युली. हे ह्याच्यामध्ये तुम्हाला 400 पासून 500 पर्यंतची रेंज आहे. हे बरं. मस्लिनचे डायपर्स आहेत ती 500 पासून पुढची रेंज आहे. Okay. हे जे डायपर्स आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला ही 400 ची रेंज आहे. ही जी आता हा बघितली हे आपण. तुम्हाला जे दाखवलं ह्या ब्रँडमध्ये हे पॉपअप म्हणून ब्रँड आहे, इंडियन मेडच आहे. ओके. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला ही 400 ची रेंज येते. दुसरे सुपर बॉटम्स असतात त्याच्यामध्ये एक पॅड एक्स्ट्रा असतो ती 500 ची रेंज येते. म्हणजे एक डायपर आणि 2 पॅड एकत्र दोन येतात पॅड्स 500 ला ओके येतात. ओके ओके. बॉटम वेअर मध्ये सगळे ब्रँड्स पण आहेत, शिवाय मल कॉटन, मस्लिन ह्या फॅब्रिक मधले पण लंगोट अवेलेबल आहेत. त्यामुळे तुम्ही जेव्हा खरेदीला येता तेव्हा वन स्टॉप सोल्युशन असणार आहे. बाळासाठी सगळं काही एकाच ठिकाणी मिळतंय क्लोदिंग मधलं. बॉटम वेअर्सचीच आपण अजून व्हरायटी कव्हर करतोय. सो दादा ह्याच्यामध्ये काय व्हरायटी आहे ही? याच्यामध्ये हे बाळासाठी पॅडेड पॅन्टीज आहेत, म्हणजे याला पॉटी ट्रेनिंग पॅन्ट म्हणू शकतो. आणि ह्यांची काय किंमत जाते? हा 6 पीसचा सेट 840चा आहे. 840. 840ला 6 पीस येतात. याच्यामध्ये 3 पीस किंवा 6 पीस अशी आपण हे करतो. ओके. त्यानंतर हे पण आहे. त्याच्यानंतर ह्या झिरो ब्रँडमधल्या पॅन्टीज आहेत ज्या ओके. तुम्हाला 3 महिन्यापासून म्हणजे अगदी न्यूबॉर्नपासून तुम्हाला 6 वर्ष 7 वर्ष 8 वर्षापर्यंतचे या पॅन्टीज आहेत. याच्यामध्ये हे तुम्हाला रेग्युलर वेअरचे या कट पॅन्टीज झाल्या. अरे वा. किंवा- अगेन हे पण हे डायपर वरती घालू शकतो का? हो, तशा- हे डायपरवरती पण घालू शकतो कारण ओके. हा जो ब्रँड आहे हे तुम्हाला इलास्टिक खूप स्ट्रेचेबल मिळतं. अच्छा. त्याच्यामुळे आणि इलास्टिक मुख्य म्हणजे हे सॉफ्ट आहे आणि हे लवकर लूज पण नाही पडत. हे टिकायला चांगलं आहे. म्हणजे नुसत्या चड्ड्या ज्या मिळतात आणि ज्याचं इलास्टिक 1-2 महिन्यामध्ये लूज पडतं हो. तसा हा प्रकार नाही आहे. चांगली असते. आणि त्याच्यामध्ये हा थोडासा जाड कपडा आहे, हा पातळ कपडा आहे होजिरीमध्येच. हे पण तुम्हाला स्ट्रेच खूप quality चांगल्या होतात, त्याच्यामुळे बाळांना काचत नाही त्या चड्ड्या. हा राईट. तर ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या ब्रँड्समध्ये अशा लुकमध्ये भरपूर चड्ड्या येतात, पण आपण स्पेसिफिक काही 1-2 ब्रँड्स ठेवतो ज्याच्यामध्ये तुम्हाला बाळाला त्रास अजिबात नाही होणार. मस्त. आणि यांची किंमत कशी जाते साधारण स्टार्टिंग? हे 3 पीस सेट असतात आपल्याकडे. तर स्टार्टिंग याची 195 आहे. ओके 195 पासून 225 250 पर्यंत 3 पीस सेट येतात. ओके. आणि हे 6 पीस सेट आहेत ते अराउंड 450च्या रेंजमध्ये येतात, ज्याच्यामध्ये 6 चड्डे असतात. बरं. 450 480 पर्यंत 6 पीस पॅक्स आहेत. ओके. म्हणजे असं नाहीये की किंमत अगदीच कमी आहे, तर असं म्हणू शकतो की प्रीमियम क्वालिटी अँड ऑल्सो अफोर्डेबल रेट्स. म्हणजे खिशाला परवडणारं पण आहे आणि क्वालिटी कपड्यांची पण तेवढी चांगली मेंटेन्ड आहे, वेल मेंटेन्ड आहे. लहान बाळाचे कपडे आहेत, ऑफकोर्स तेवढी काळजी घेणं गरजेचंच आहे. सो हे दोन्ही गोष्टी तुम्हाला इथे मिळू शकतात. आपण बाळांसाठी बांधण्याचे कपडे किंवा दुपटी म्हणू शकतो, राईट? बरोबर. येस. सो ह्याच्यामध्ये पण फॅब्रिक मधली व्हरायटी आहे की कसं काय, की सगळं प्युअर कॉटन मधलं आहे? प्युअर कॉटनच आहे, पण फक्त फॅब्रिक सगळे वेगवेगळ्या क्वालिटीचे वेगवेगळे त्याच्यावर डिझाईन्स असतात, त्याप्रमाणे त्याचं किंमत पण बदलते. कॉटनचे व्हेरिएशन कॉटन मधले तुम्हाला सगळी व्हेरिएशन मिळते. हे जे आहे हे मलमल मधले आहे, पण ह्याच्यामध्ये तुम्हाला हा आणि ही साईज सगळे तुम्हाला 42 बाय 42 इंचेस, म्हणजे साधारण तुम्हाला 110 सेंटीमीटरच्या आसपास अप्रॉक्सिमेटली ही साईज असते. ओके. साईज अच्छा, ही साईज इज द आयडियल साईज म्हणू शकतो. ही आयडियल साईज आहे. ही तुम्हाला साधारण 4 ते 6 महिन्यापर्यंत ह्याच तुम्हाला साईजेस वापरता येतात. तर हे मलमल मध्ये आहेत. हा त्याच्यापेक्षा मलमलचे किती पर्यंत जातात? हे प्लेन मधले आहेत ना? कारण ते प्लेन मलमल आहे, ते 160 to 190 ची रेंज येते. ओके. त्याच्यानंतर हे कॉटन मधले आहेत, मलमलपेक्षा थोडासा जाड कपडा. तर हे कॉटनचे कपडे आहेत, ह्याची पण सायझिंग मोठी येते. आणि त्याच्या पुढे मग हे मलमलचे थोडासा फाईन क्वालिटी मलमलमध्ये जे बांधायचा कपडा आहे, ही पण सायझिंग मोठी येते. एक साधारण काय किंमत जाते ह्यांची? हा क्वालिटी जो आहे प्रीमियम आहे. हा जो आहे हा अराउंड 270 ची रेंज जाते ह्या मलमलची. वा. आणि ही साईज तुम्हाला प्रॉपर मोठी मिळणार आहे, की बाळाला बांधताना तुम्हाला कुठेही तो साईज कमी वाटता कामा नये. मस्त. हे युजली याच्यामध्ये बजेट बाईज जे असतात त्याच्यामध्ये तुम्हाला खूप हलक्या प्रतीचा कपडा असतो, तो मीटर बाय मीटर येतो, पण तो वॉशच्या नंतर एवढा आटतो की त्याच्यानंतर तुम्हाला बाळाला बांधायला त्याच्यात काहीच राहत नाही. अगदी अगदी. आपल्याकडे तुम्हाला कपड्याची क्वालिटी पण चांगली येते, त्याच्यामुळे तो आटल्यानंतर पण तुम्हाला साईज व्यवस्थित बांधायला मिळते. वा. आणि हे प्रिंट्स पण तुम्हाला चांगले आहेत. म्हणजे बेसिक मलमल तुम्हाला जर नको असेल, तुम्हाला थोडंसं फोटोजेनिक
काही हवं असेल तर हे तुम्हाला बजेट बाय म्हणता येईल, पण त्याच्याबरोबर तुम्हाला प्रिंट्स पण खूप चांगले येतात. त्याच्यापुढे मग हे मस्लिनमधली व्हरायटी येते. तर मस्लिनमध्ये 320 हे मस्लिनचा हा कपडा जो आहे हा 1 मीटर बाय 1 मीटरची साईज येते. बाकी हे जे पुढचे साईज आहेत हे सगळे मोठ्या साईजमध्ये येतात, मिनिमम 42 बाय 42 इंचेस. तर हे तुम्हाला 320 रुपीजपासून सुरुवात होते. हे वाले हां, हे 320 रुपीजला सिंगल पीस आहे, हे 350ला सिंगल पीस आहे, हे 395ला सिंगल पीस आहे. हा एक ओपन करून दाखवू शकता, म्हणजे मोठी साईज म्हणालात ना ह्याच्यापेक्षा? होय. ओके. अरे वा, गुबगुबीत बाळ असेल तर त्यांच्यासाठी. आणि ह्याच्यापेक्षा एक मोठी जम्बो साईज येते. अच्छा, ह्याच्यापेक्षा पण मोठी साईज येते. ह्याच्यापेक्षा पण मोठी साईज येते. काही वेळेला बाळ उंच असतं, हा. त्यावेळेला हे कपडे बाळाला बांधायला पुरत नाहीत, बरोबर. तर त्याच्यासाठी आपल्याकडे एक जम्बो साईज येते. ती 47 बाय 47 इंचेस असते. ओके. हे तुम्ही म्हणू शकता अराउंड 120 सेंटीमीटर्स बाय 120 सेंटीमीटर्स पेक्षाही जास्त येते. ओके. तर त्याच्यामध्ये तुम्हाला मलमल आणि मस्लिन या दोघांमध्येही ऑप्शन्स अवेलेबल असतात. अरे वा, ग्रेट. सो बऱ्याच महिलांचं असं म्हणणं असतं ना की आम्ही दुपटी घेतली मग नंतर ते पडून राहत नाहीत. खरं हे असं फॅब्रिक आहे ना की तुम्ही कितीही वेळा वॉश करा ते खराब होत नाही, विरळ होत नाही. अगेन लिमिटेड व्हरायटी दाखवतोय. ह्याच्यामध्ये दादांकडे खूप वेगवेगळे डिझाईन ऑप्शन्स, प्रिंट ऑप्शन्स रॅदर अवेलेबल आहेत. तर त्याच्यासाठी तुम्हाला स्टोअर व्हिजिट करावी लागणार आहे. तर असे हे टोपीवाले रॅपर्स आहेत, हुड रॅपर्स म्हणतात याला. तर हे जे आहेत हे पण तुम्हाला 100% कॉटन मधले असतात. हे अशा प्रकारे बाळाला ह्याच्यात कवर करून कॅरी केलं जातं. तर हे जे आहे हे 100% कॉटनमध्ये, म्हणजे बाळाला उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ह्याच्यामध्ये रॅप केलेलं असेल तर सफोकेशन होणार नाही. बर बर. त्याच्याबरोबरीने ह्याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स अवेलेबल असतात. त्याच्याबरोबरीने तुम्हाला जर थोडंसं वॉर्म हवं असेल तर हे थोडंसं फर टाईपचे व्हरायटी आहे. हे पण तुम्हाला हुड रॅपर्स आहेत, थोडंसं वॉर्म ठेवणारं आहे. हे विदाऊट हुड थोडंसं नुसतं तुम्हाला बाळाला कवर करायचं असेल तर थोडासा वॉर्म राहणारा कपडा आहे, ज्याला टोपी नाही आहे, पण ह्याच्यावरती तुम्ही बाळाला झोपवू शकता किंवा बाळाच्या अंगावर पांघरू शकता. अरे वा, आणि मल्टी यूज आहे. ओके. तर हे तुम्ही दुपट्यासारखा ह्याचा उपयोग करू शकता किंवा रॅपर म्हणून म्हणू शकता. त्याच्याबरोबरीने हे बाळाला पुसण्यासाठीचे टॉवेल आहेत. अच्छा. म्हणजे जो आपण मलमलचा किंवा मस्लिनचा कपडा सांगितला तर ती साईज मोठी असते. तर हे तुम्हाला फक्त पुसण्यासाठीचे जे टॉवेल असतात तर त्याच्यामध्ये तुम्हाला ही वेगवेगळी व्हरायटी आहे. अच्छा, ही साईज अगदी म्हणजे रेक्टँग्युलर आणि छोटी साईज. हां, ही छोट्या बाळांसाठीची साईज आहे. बरं. तर हे जे हा मस्लिनचा टॉवेल आहे, हे मस्लिनमधले आहेत, हे मायक्रोफायबरमध्ये आहे, पण हे पण तुम्हाला पाणी ॲब्झॉर्ब करताना व्यवस्थित ते हे होतं. हे कुठेही असं पाणी पुसलं जात नाही आहे किंवा कम्फर्टेबल वाटत नाही असं नाही होत. तर न्यूबॉर्नसाठी आम्ही मोस्टली मस्लिनचा कपडा ॲडवाईस करतो, कारण बाळाला थोडंसं ब्रिदेबल कपडा असणं गरजेचं असतं. स्किनला घासल्या पण नाही गेलं पाहिजे. अगदी नाजूक आणि अगदी म्हणजे म्हणतो ना स्किन मॅच्युअर होत असते त्या स्टेज मध्ये असते, त्यामुळे बाळाच्या स्किन वरती फ्रेंडली असे हे जे आहे हे सिंगल लेअर मध्ये आहे. हा थोडासा जाड कपडा येतो. हे मल्टी लेअर मध्ये हा कपडा टॉवेल आहे जो म्हणजे ह्याच्यामध्ये ॲब्झॉर्प्शनची हे कपॅसिटी थोडीशी जास्त आहे आणि हे मायक्रोफायबरमध्ये आहे. पण याची रेंज कशी जाते साधारण? ह्याच्यामध्ये 230 रुपयापासून सुरुवात होते. हे 230 आहे, 250 आहे, हे 300चं आहे सिंगल, आणि हे 390ची रेंज आहे. आणि ह्याच्यामध्ये मोठी साईज जी येते ह्याच्यापेक्षा एक मोठी साईज असते जी साधारण 5-6 वर्ष 7 वर्षापर्यंत मुलांना वापरू शकतो. तर ती साईज अराउंड 325 पासून 530 पर्यंतची रेंज येते. त्याच्यामध्ये ते टॉवेल्स असतात पुसायचे. बरं. मंडळी, एक पाहिलं असेल तुम्ही की दादा जे काही किमती सांगतायत हे माझ्या मते आय डोंट थिंक सो 600च्या वरती आत्ता आपण एकही किंमत ऐकलेली आहे जेवढे प्रोडक्ट्स बघितले त्यामध्ये. त्यामुळे एकतर अफोर्डेबल तर आहेच आणि ऑल्सो क्वालिटी ऑफ द फॅब्रिक मॅटर्स. त्या दोन्ही गोष्टी तुमच्या त्या बकेट लिस्टमध्ये, बाळाच्या इसेन्शियल्सच्या बकेट लिस्टमध्ये टिकमार्क होतील असं हा स्टोअर आहे. त्यामुळे इथे तुम्ही ह्या गोष्टींची खरेदी करायला येऊ शकता. तर हे आता आपण बघणार आहोत ब्लँकेट्स. आणि खरं सांगायचं झालं तर बाळासाठी उन्हाळा, हिवाळा कोणताही वेदर असलं तरी घरामध्ये आपण थोडं थंड वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करतो. तर तेव्हा बाळाला झोपण्यासाठी म्हणून ब्लँकेट फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तर ह्यांच्याकडे ब्लँकेट्समध्ये पण खूप सुंदर व्हरायटी इथे दिसते. सो साधारण काय किंमत जाते आणि साईज कशी आहे, म्हणजे किती वर्षापर्यंत वापरू शकतो रायदर हे ब्लँकेट्स लहान बाळाची असतात. ही साधारण तुम्हाला 2 वर्ष 3 वर्षापर्यंत वापरता येतात. ओके. हे जे आहे हे हुड रॅपर जे मी मगाशी दाखवले त्याच्यातलाच हा मस्लिनचा हुड रॅपर आहे.
सो हे बाळाला झोपवताना म्हणून पण वापरू शकता आणि त्याच्यासोबत बेल्ट पण आहे. बेल्ट आहे म्हणजे बाळाला रॅप करण्यासाठी बाहेर नेताना हा हे हे मस्त असं आहे. हे ज्यावेळेला आपण बाळाला बाहेर नेतो त्यावेळेला बेल्टने याला टाय करून बाळाला सिक्युअर करता येतं. आणि हे वा मस्लिनमधलं हुड रॅपर आहे. ओके त्याच्याबरोबर हे ब्लँकेट्स म्हणजे बाळाला पांघरण्यासाठी वगैरे हे असे मस्लिनचे, ह्याला ब्लँकेट नाही म्हणता येणार पण मस्लिनचं 2 लेअर मधलं म्हणजे दोन्ही गोष्टीसाठी use दोन्ही होऊ गोष्टीसाठी शकतं. यूज होतं. खूप जाड पण नाही, बाळाला थोडंसं आपल्याला सिक्युअर ठेवायचं आहे हवेपासून, तर हे तुम्हाला खूप जाड नाही आहेत. तर हे 2 लेअर मस्लिनमधलं येतं. त्याच्यामध्ये 2 मस्लिनच्या कपड्यांची लेअर येते आणि हे मल्टी लेअर मस्लिनचे ब्लँकेट्स आहेत. हे तुम्हाला 6 लेअर 8 लेअरमध्ये मस्लिनचा कपडा येतो. याच्या आतमध्ये पण मस्लिनचाच कपडा आहे, त्याच्यामुळे हे थोडंसं जाड होतं. थोडं जास्त उबदार आहे हे. हां, तर हे थोडंसं तुम्हाला उबदार होतं आणि बाळासाठी यूज करण्यासाठी एकदम सॉफ्ट राहणार ही वस्तू. प्रिंट्स किती गोड आहेत आणि कलर्सही अगदी सुदिंग आहेत. खूप सुंदर आहे हे, मस्त. ह्याची काय रेंज आहे? हे मस्लिनचे ब्लँकेट्स 700-750 पर्यंतची रेंज आहे. याच्यापेक्षा अजून एक थोडंसं अजून कुशंड एक ब्लँकेट येतं, त्याच्यात स्टॉक सध्या ओव्हर झालाय पण ते अराउंड 850-900 पर्यंतची रेंज असते. सो मस्लिनमध्ये तुम्हाला पांघरण्यासाठी बाळाला 500 रुपयापासून ते 900 रुपयापर्यंतचे ब्लँकेट्स अवेलेबल आहेत. ह्याच्याशिवाय मग फरचे वगैरे ब्लँकेट्स पण असतात, पण आता उन्हाळ्यामध्ये आपण जास्त करून मस्लिनमध्येच प्रेफर करतो. हो, म्हणजे जास्त गरमही होणार नाही आणि जास्त थंडही वाटणार नाही. सो हे तर झालं म्हणजे आपण बेडिंग म्हणतो बाळांसाठी त्यातलं आहे, पण इथे मला खूप बरेच ऑप्शन्स दिसत आहेत आणि खूप क्यूट प्रिंट ऑप्शन्सचे पण इथे बाहेर आउटफिट्स दिसत आहेत मला. सो ह्याच्यातली मला 1-2 व्हरायटी दाखवा ना. हे आपल्याकडे आता मुलीसाठी, छोट्या मुलींसाठी हे छोटे छोटे झबली फ्रॉक म्हणतात तसे, हे वेगवेगळी व्हरायटी तुम्हाला आता उन्हाळ्यासाठी हे असे कॉटनची झबली फ्रॉक्स. आणि हे किती इम्पॉर्टंट आहे की बटन्स पण येतात, ते 3च आहेत. बऱ्याच आउटफिट्समध्ये ना भरपूर बटन्स असतात, त्यामुळे बाळ इतकं चिडचिड करतं. पण हे खूप म्हणजे प्रत्येक डिझाईन पण आणि अगदी सुदिंग कलर्स आहेत. नाही हे तुम्हाला 3 to 6 पर्यंत असतात. याच्यामध्ये हा मलमलचा कपडा आहे. ओके. हे आपण खास हे फ्रॉक्स बनवून घेतो उन्हाळ्यासाठी. हे ऍक्च्युली आपल्याकडे पूर्ण वर्ष अवेलेबल असतात, पण उन्हाळ्यामध्ये सगळ्यात जास्त याची व्हरायटी अवेलेबल असते. डिमांडिंग प्रोडक्ट आहे. हां, तर हे मलमलचा फ्रॉक आहे, एकदम पातळ. ज्या मुलांना स्किनचा त्रास असेल किंवा काही रॅशेस असतील तर त्याच्यासाठी हा कपडा यूज होतो. तर मुलींसाठी ज्याला तुम्हाला मलमलचं एकदम पातळ यूज करायचं असेल तर हे खास मुलींचे फ्रॉक्स झाले. त्याच्याबरोबर तुम्हाला हे मस्लिनमध्ये तुम्हाला हा बांधायचे फ्रॉक्स आहेत. हा, शोल्डर नॉटचे. शोल्डर नॉटमध्ये मस्लिन कपड्यामधले हे बांधायचे फ्रॉक झाले. ह्याच्यामध्ये तुम्हाला 3 महिन्यापासून 1 वर्षापर्यंतचे फ्रॉक्स अवेलेबल असतात. वा, आणि हा मस्लिनचा कपडा खूप म्हणजे टिकण्यासाठी पण चांगला चांगला आहे. हो, आहे. हल्ली मस्लिन सारखे दिसणारे भरपूर कपडे अवेलेबल होतात जे तुम्हाला मस्लिन म्हणून विकले जातात, पण ते प्युअर कॉटन येत नाहीत किंवा जर प्युअर कॉटनमध्ये जरी आले तरी ते धुतल्यानंतर तो कपडा खूप त्याची वाट लागते. तर हा कपडा तुम्हाला टिकण्यासाठी पण चांगला आहे. जेवढे कस्टमर्स घेऊन गेले त्यांचा सगळ्यांचा फीडबॅक ह्याच्यासाठी खूप आपल्याला चांगला आहे. ह्याच्याशिवाय मग हे असे 6 महिने आणि 1 वर्षापर्यंतचे हे असे कॉटनचे फ्रॉक्स आहेत. किती गोड कलर्स आहेत. मेन प्रिंट्स पण किती सुंदर आहेत. सो संध्याकाळी जेव्हा तुम्ही बाळाला वॉकला वगैरे घेऊन जाता खालती गार्डनमध्ये थोड्या वेळासाठी, तेव्हा तुम्ही हे घेऊन घालू शकता. किती सुंदर आणि अगदी ते क्यूटवाले वाईब्स जे म्हणतो ना बाळाच्या आउटफिट्सला पाहिल्यानंतर, तसे आहेत हे. यांची साधारण किंमत कशी जाते? हे फ्रॉक्स तुम्हाला 150 पासून 200-250 पर्यंतची रेंज असते. मस्लिनचे फ्रॉक्स आहेत ते 280-300 ची रेंज येते. ओके, जसं फॅब्रिक आहे, जसं मस्लिन आहे, फॅब्रिक प्रमाणे त्याची किंमत असते. येस. आणि ह्याच्यामध्ये बऱ्याचदा तुम्हाला थोडंसं असेच दिसणारे काही कमी रेंजमधले फ्रॉक्स पण अवेलेबल असतात, पण आपण मोस्टली ते प्रिफर नाही करत. आपण रेंज वाईज ठेवण्याच्या ऐवजी आपण कपडा जो चांगला असेल तोच आपण प्रिफर करतो सेल करण्यासाठी. बरं. याच्याबरोबर रेग्युलर वेअरमध्ये मुलींना उन्हाळ्यात वापरण्यासाठी हे प्युअर कॉटनमधले पेटीकोट्स आहेत. हे आता उन्हाळ्यात वापरण्यासाठी हे कलर्डमधले पेटीकोट्स असतात जे तुम्हाला 1 वर्षापासून 6 वर्षापर्यंतचे आपल्याकडे त्याची साईज अवेलेबल असते. त्याच्याशिवाय प्लेन व्हाईटमधले पेटीकोट जे शाळेच्या ड्रेसमध्ये घालण्यासाठी लागतात, येस येस, ते आपल्याकडे पूर्ण वर्ष अवेलेबल असतं. त्याच्यामध्ये आपल्याकडे 3 वर्षापासून मोठ्यांपर्यंत, म्हणजे मोठ्या बायकांना पण काही वेळेला युनिफॉर्मच्या आतमध्ये पेटीकोट घालण्याची गरज असते. तर ते प्लेन व्हाईट म्हणजे नर्सिंगच्या जॉबमध्ये ज्या आहेत तर त्यांना ते पेटीकोटची गरज असते.
तर हे प्लेन व्हाईटमधले पेटिकोट्स माझ्याकडे 3 वर्षापासून मोठ्या साईजमध्ये म्हणजे 42ची जी डबल एक्सेल साईज असते त्याच्यामध्ये पूर्ण वर्ष अवेलेबल असतं. अरे वा, त्यांची रेंज काय जाते साधारण? ते 3 वर्षाची त्याची सुरुवात होते 100 रुपयापासून सिंगल पीस सुरुवात होते. बरं बरं. ते मोठ्यांची साईज येते 240 रुपीज अ पीस. 240 रुपीज अ पीस. हा पण एक फ्रॉक, हा ही साईज छोटी आहे का? हो, ही एकदम न्यूबॉर्नची म्हणजे एकदम लहान मूल असेल तर 1-2 मुलीला दिवसांचं फक्त? 1-2 दिवसाचं 5-10 दिवसाचं बाळ असेल तर त्यावेळेला काय होतं, जे न्यूबॉर्नची साईज असते फ्रॉक्सची ती तुम्हाला घालण्यासाठी ती पण मोठी होते. तर त्याच्यासाठी ही एकदम स्पेशल छोटी साईज आहे. पण हा पण तुम्हाला मस्लिनमधला कपडा आहे, मस्लिन क्रिंकल कॉटन आहे. अराउंड 250 ते 350 390 पर्यंतची रेंज येते, ज्याच्यामध्ये हे एकदम छोटे फ्रॉक्स ह्याच्यापासून तुम्हाला 1 वर्षाच्या आत बसतील असे फ्रॉक्स ह्याच्यातले अवेलेबल हा, असतात. युजली काय होतं ना की मुलांचं म्हणजे वाढतं वय असतं, वाढतं शरीर असतं, त्यामुळे एक अंदाज येत नाही की कोणत्या वयातील म्हणजे साईज घ्यावी. खरंय. राईट, कोणतं साईज माझ्या बाळासाठी योग्य आहे हे बऱ्याच महिलांना समजत नाही. तर मग आय थिंक हे असे ऑप्शन्स निवडले आणि दादांकडे खूप सॉर्टेड ऑप्शन्स आहेत अकॉर्डिंग टू द एज ग्रुप्स. तर ते एज ग्रुप फॉलो करून तुम्ही घेतलं तर हे तुम्हाला एक्झॅक्ट साईजेस बसू शकतात तुमच्या बाळासाठी. अवेलेबल करून देतो. वरती मुलांसाठी आहेत का, बेबी बॉईज साठी? होय, मुलांसाठी. ह्यातले पण बघू ना मला. हे मुलांसाठी आता उन्हाळ्यात वापरण्यासाठी हे मस्लिनचे शर्ट पॅन्टचे सेट्स आहेत माझ्याकडे. शर्ट पॅन्ट आहेत हे, एक हो. दाखवू शकतो का आपण? याला आता आपण आधी ह्याला शर्ट पॅन्ट म्हणत होतो, आता हे लोकं cord नवीन set याच्यामध्ये म्हणतात. कॉर्ड सेट म्हणतात. तर हे तुम्हाला 3 ते 6 पासून ह्याची सुरुवात होते. ओके. तर ह्याच्यामध्ये आपल्याकडे 3 ते 6 पासून ह्याच्यामध्ये हे क्रिंकल मस्लिनमध्ये कॉर्ड सेट आहे. हे क्रिंकल मस्लिनमध्ये कॉर्ड सेट्स आहेत. तो हे बाळाला कुठे घेऊन जाताना वगैरे पण तुम्ही घालू शकता. आणि ही डायपर पॅन्ट आहे ना, म्हणजे डायपरच्या वरती घालता येईल? ह्या रेग्युलर वेअर पॅन्ट्स असतात. ओके. पण ह्या बऱ्यापैकी लूज असतात, ज्याच्यामध्ये तुम्हाला डायपर व्यवस्थित कव्हर होईल. हे पण क्रिंकल मस्लिनमध्ये शर्ट आणि पॅन्टचा कॉर्ड सेट्स आहे. मस्त, चांगले हे. आणि यांची काय रेंज जाते साधारण? हे तुम्हाला डेली वेअरचे जे आहे ते 370 रुपीज पर सेट पासून ह्याच्यामध्ये 600 700 800 रुपयापर्यंत आपल्याकडे प्राइस रेंज आहे. ओके. हे तुम्हाला 500 500-550च्या रेंजमधले हे क्रिंकल मस्लिन मधले कॉर्ड सेट्स आहेत. क्रिंकल म्हणजे हे फॅब्रिकच तशा पद्धतीचं हा, हे असतं. नाहीतर fabric खूप असतं. लोक असं म्हणतात की चुरगळलेले, ते चुरगळलेलं नसतं, त्या फॅब्रिकचं टेक्स्चरच तसं आहे. म्हणजे रेग्युलर मस्लिन असतं ते थोडंसं पातळ असतं. हा थोडासा पातळ कपडा आहे. हा थोडासा जाड कपडा येतो. किंचित जाड असतो. किंचित जाड असतो कपडा, पण ह्याचा कम्फर्ट तुम्हाला बाळासाठी खूप चांगला मिळतो. याच्यामध्ये तुम्हाला असे स्लीवलेस मधले पण हा, हे पण छान आहे. स्लीवलेस मध्ये पण सेट आहेत. स्लीवलेस शर्ट आणि हाफ पॅन्टचे सेट्स आहेत. सी, उन्हाळ्यात वापरायला किती मस्त आहे हे. हे हाफ शर्ट हाफ पॅन्टचे सेट आहेत. वा. याच्यामध्ये आपल्याकडे 3-4 वर्षापर्यंतच्या मुलांचे कपडे असतात. ओके. याची काय किंमत आहे स्पेसिफिक याची? इज व्हेरी हा नाईस. 440चा आहे. ह्याच्यापेक्षा मोठा 2 इयर्स पर्यंतची साईज आहे ती 475ची येते. पण हा कपडा तुम्हाला टिकण्यासाठी पण चांगला आहे, यूज करण्यासाठी तर खूपच चांगला आहे. वा, मस्त. आणि आता इथे इथे मागे पण मला हे दिसत आहेत, हे जे आहेत हे थोडेसे आपण कॅज्युअल वेअर म्हणू शकतो का हे? हो, हे मस्लिन मधले कॉर्ड सेट आहे. सो हे हे बाळाला मस्लिन मधलं एखाद्या थोडंसं कॅज्युअल वेअर, म्हणजे बाळाला बाहेर घेऊन जाताना हा. तुम्हाला कॉटन वेअर पाहिजे तर हे मस्लिन मधले कॉर्ड सेट्स आहेत. प्युअर कॉटन मधलं मस्लिन मधला कपडा आहे, जो बाळाचा कम्फर्ट तुम्हाला याच्यामध्ये खूप चांगला मिळतो. मस्त. त्यामध्ये इथे मला थोडं हे ट्रेडिशनल वाला पण दिसतंय, हे पण दिसतंय. मला हे पण हे दाखवा. बघा, हे पण हा पण मस्लिन कपड्यातलाच कॉर्ड सेट आहे. वा. सो बऱ्याचदा मुलांचे जे कपडे आपण बघतो त्याच्यामध्ये कॉटन तर पाहतोच, पण मस्लिन मधलं कॉर्ड सेट. आता हा एक नवीन डिझाईन आलेला आहे. हा मस्लिन खादी कपडा म्हणतात, पण खूप पातळ आणि एकदम वापरायला हलका आहे. व्हेरी नाईस. हे लग्न सराईत किंवा बर्थडे पार्टीजला वगैरे लहान बाळाला म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्हाला बाळाला बाहेर घेऊन जायचंय, पण वापरायला तुम्हाला खूप हलका कपडा हवा असेल तर हे वापरायला एकदम आयडियल आहे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये. यांची रेंज काय जाते साधारण? हे मस्लिन मधले कॉर्ड सेट्स अराउंड 600 to 800 पर्यंतची, 850 पर्यंतची रेंज येते आपल्याकडे. ओके. त्याच्याबरोबर हे आपल्याकडे असे थोडंसं ट्रेडिशनल टाईपमध्ये स्लीवलेस टॉप आणि लेंगा कॉटनचा. ओ हा, हे बघा, हे इथे आहे असं.
अच्छा, हे बघा, हे ह्याला ओपनिंग इकडे आहे, त्यामुळे हे बाळाला तुम्ही असं घालून इथे ओपनिंग आहे आणि क्वालिटी खूप चांगली आहे. मेन शिलाई पण खूप उत्तम आहे, मस्त. सो हे 3 to 6 months ह्याच्यावरती ऑलरेडी लिहिलेलं आहे, त्यामुळे खरेदी करताना तुम्हाला काळजी करायची गरज नाही. आणि आणि अगेन याच्यामध्ये आपल्याकडे 0 पासून म्हणजे 0 to 3 पासून अप टू 2 years पर्यंतची साईज अवेलेबल अरे वा, up to हे 2 तुम्हाला years. न्यूबॉर्न साठी पण हवं असेल तर ह्याच्यामध्ये 0 to 3 ची साईज अवेलेबल होते. मस्त, ग्रेट. मला एक हे धोती मला दाखवा नाही, पण छान वाटते. हा प्युअर कॉटन मधला ट्रेडिशनल वेअर तुम्हाला जर हवा असेल, हा, हे अगदीच प्युअर कॉटन आहे. हे 100% प्री वॉश्ड कॉटन येतात. ओके. हे प्री वॉश कॉटन आहे, म्हणजे हे ह्याच्या बनण्याच्या प्रोसेसमध्ये हे ऑलरेडी एकदा वॉश करूनच हा कपडा येतो, त्याच्यामुळे हा तुम्हाला ऑलरेडी जाणवतो. तो सॉफ्टनेस त्याचा जाणवतो. म्हणजे आपल्याकडे ट्रेडिशनल वेअरमध्ये लहान मुलांसाठी जो फॅन्सी कपडा अवेलेबल असतो किंवा पॉलिएस्टर किंवा असे काही मिक्स कपडे असतात, ते आपण शक्यतो प्रिफर नाही करत, त्रास होता कामा नये. मेन इलास्टिक आहे, पण ती पण ना एकदम म्हणजे त्याला इतकं चांगलं फिनिशिंग आहे की ते बाळाच्या कमरेवरही टोचणार नाही. मस्त. आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळेला ब्रँडेड वेअर असतात त्यावेळेला कपड्याबरोबर त्याच्या प्रत्येक मटेरियलमध्ये त्यांचं सिलेक्शन चांगलं केलेलं अगदी, असतं, हो. त्याच्यामुळे तुम्ही लोकल क्वालिटीमध्ये ज्यावेळेला घेता त्यावेळेला इलास्टिक खूपच बाळाला काचतं. हो. ह्याच्यामध्ये तुम्हाला तसं नाही मिळणार. ह्याचा कपडा जेवढा चांगला आहे तेवढे बाकीचे मटेरियल्स पण तेवढेच चांगले असतात. खूप सुंदर आहे हे. सो अगेन हे बर्थडे गिफ्ट म्हणून वगैरे पण देऊ शकता तुम्ही. आता मुलांसाठी टी शर्ट आणि पॅन्ट असा सेट अवेलेबल आहे. सो हे रेग्युलर यूजसाठी घरामध्ये वापरायला वगैरे तुम्ही घेऊ शकता. आणि हे असं आहे की हे वर्षानुवर्ष तुम्हाला बाळाला वापरता येणार आहे, असं नाही की एकदा वापरलं, वॉश केलं आणि ठेवून दिलं, कारण की फॅब्रिकची क्वालिटीच तितकी कमाल आहे. सो दादा, ह्याच्यामध्ये प्राइस रेंज कशी जाते आणि सायझेस कसे अवेलेबल असतात आपल्याकडे? याच्यामध्ये हे हाफ टी शर्ट हाफ पॅन्टमध्ये माझ्याकडे प्राईस रेंज सुरुवात होते अराऊंड 250 290 पासून सुरुवात होते, ती 450 500 पर्यंतची रेंज आहे. याच्यामध्ये तुम्हाला न्यूबॉर्नपासून अप टू 6 years पर्यंत चालणारे हाफ टी शर्ट हाफ पॅन्ट्स किंवा स्लीवलेस टी शर्ट्स आणि हाफ पॅन्ट याचे सेट्स आहेत. ते 6 वर्षापर्यंत तुम्ही हे कपडे वापरू शकता. मस्त. आणि हे सगळे आपल्याकडे जेवढे पण ब्रँड्स आहेत सगळे तुम्हाला 100% कॉटनमध्ये गोळे न सुटणारा किंवा बबल्स न सुटणारा आणि लूज न पडणारा कपडा येतो. सो बाळांचा कम्फर्ट तुम्हाला त्याच्या बाबतीत तुम्हाला चिंता करायची गरज नाही, कारण हे सगळे कपडे कम्फर्ट वाईज खूप चांगले आहेत, सॉफ्टनेस चांगला आहे आणि 100% कॉटन आहे. तर मंडळी, तुम्हाला स्टोअर व्हिजिट करूनच शॉपिंग करता येणार आहे. तर दादा, आपल्या स्टोअरचे टायमिंग्स काय आहेत? म्हणजे दादर म्हटलं तर लोक मंडेला येणं प्रेफर करत नाहीत, कारण की ऑलमोस्ट सगळ्यांना माहिती आहे की दादर मंडेला क्लोज्ड असतं. तर मग तुमचं स्टोअर मंडे टू संडे ऑल डेज वर्किंग आहे की कसं काय? आपलं स्टोअर सगळे दिवस सुरू असतं. सकाळी 11 वाजल्यापासून रात्री 8:30 ते 9 वाजेपर्यंत आपलं दुकान उघडं असतं. तर मंडळी, तुम्ही पाहिलं असेल की लहान बाळासाठी म्हणजे आय थिंक आपण न्यूबॉर्न पासून ते 6 वर्षापर्यंत मॅक्स तुमच्याकडे सगळं आहे, राईट? बरोबर. सो हे अगदी एक आयडियल एज आहे. बाळाचं वाढतं वय असतं, त्यामध्ये तुम्हाला चांगल्या क्वालिटीच्या गोष्टी घेणं बाळासाठी अपेक्षित असतात, रेंज वाईज पण असणं अपेक्षित असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी, सगळ्या घटकांचा विचार करत तुम्ही अथर्व एंटरप्राइज या स्टोअरला भेट देऊ शकता. बरं, दादांचं इंस्टाग्राम हँडल सुद्धा आहे, सो तुम्ही स्क्रीनवर कोणत्या नावाने सर्च करायचे ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्यांची इंस्टाग्राम हँडलची लिंक देते, त्याच्यावर क्लिक करा, त्यांना जाऊन फॉलो करा. नवीन अपडेट्स, नवीन कलेक्शन जे काय त्यांच्याकडे येत आहे त्याचे अपडेट्स तुम्हाला त्याच्यावरती सुद्धा मिळत राहणार आहेत. शिवाय स्टोअर व्हिजिट तर एनी टाईम अवेलेबल आहे, तर नक्की या. आता खरेदीला यायचं असेल तर दादर स्टेशनपासून इट इज हार्डली 2 minutes वॉकिंग डिस्टन्स, नॉट मोर दॅन दॅट. दादर स्टेशनला वेस्ट साईडला बाहेर यायचं, नक्षत्र मॉलची लेन तुम्ही विचारत यायचं. नक्षत्र मॉलच्या लेनमध्ये पुढे आलात ना तर सिग्नल आहे, सिग्नलला लागूनच तुम्हाला राईट हँड साईडला युनिक मॅचिंग सेंटर आहे, राईट? तर त्याच्या अगदी खालती अथर्व एंटरप्राइज असं तुम्हाला स्टोअर बघायला मिळणार आहे. सो अगदी इझी लँडमार्क आहे, सिग्नल तुम्ही बघू शकता, सिग्नलच्या अगदीच लागून अपोजिट साईडला स्टोअर आहे. तर आवर्जून इथे या आणि लहान बाळांसाठी खरेदी करा. आणि व्हिडिओ संपण्याआधी तुम्ही जेव्हा इथून खरेदी करता तुमचा फीडबॅक कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायला अजिबात विसरू नका. थँक्यू सो मच दादा, खूप छान माहिती दिली त्याबद्दल. तर मंडळी, तुम्हाला सुद्धा तुमच्या बाळांसाठी मस्त आउटफिट्सची खरेदी करायची असेल तर आवर्जून हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा आणि तुमच्या जवळच्यांना आवर्जून शेअर सुद्धा करा. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.